पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. तर दुसरं एक साधन जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाया वापरतात ते म्हणजे कुटुंब नियोजनाच्या गोळ्या. ह्यांना ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणतात. ह्या गोळ्या तोंडाने खायच्या असतात म्हणून याला ओरल पिल्स म्हणतात. सरकारी यंत्रणेद्वारे मालाडी मालायन ह्या गोळ्या उपलब्ध आहेत. फ्री ह्या गोळ्या कुटुंब नियोजनाच्या सरकारी दवाखान्यामध्ये मिळतात आणि वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यांच्यासुद्धा कुटुंब नियोजनाच्या गोळ्या ह्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. चॉईस म्हणून आहे, ओव्हरऑल म्हणून आहे, सहेली म्हणून आहे, अनेक प्रकारच्या गोळ्या उपलब्ध असतात. आता ह्या ज्या कुटुंब नियोजनाच्या गोळ्या ज्या असतात ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 स्त्रीरस असतात. त्यांचं एक ठराविक प्रमाण असतं ज्याच्यामुळे शरीरावरती अपाय होऊ नये आणि खूप इफेक्टिव्ह आहे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल ज्या बाईला सुटेबल आहे तशा बाईंनी जर वापरलं आणि अगदी नियमित आणि योग्य पद्धतीने जर वापरलं तर 100% गरोदरपणापासून सुरक्षितता लाभू शकते. पण ते व्यवस्थित वापरायला पाहिजे. पण ह्याचा दुष्परिणाम हा आहे की ओरल पिल्स तुम्ही तोंडाने घेता, ते बॅरियर मेथड नाही आहे आणि त्यामुळे या गोळ्या वापराने गर्भधारणा टाळू शकाल पण गुप्तरोग किंवा HIV लागण काही तुम्ही टाळू शकत नाही. ती स्पष्टता असायला पाहिजे. आता या ज्या गोळ्या असतात तर त्या गोळ्या काही पाकिटांमध्ये 21 गोळ्या असतात आणि काही पाकिटांमध्ये 28 गोळ्या असतात. आता जसं बघा या पाकिटामध्ये या 21 पांढऱ्या गोळ्या दिसतात आहेत आणि या पिवटसर रंगाच्या 7 गोळ्या आहेत. याच्यामध्ये काही वेळेला ह्या अशा पिवटसर असतात, काही वेळेला त्या अशा लाल असतात. तर ह्याचा अर्थ काय? तर पांढऱ्या गोळ्या ह्या मुख्यतः कुटुंब नियोजनाच्या हार्मोन्सच्या गोळ्या आहेत ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हार्मोन आहे आणि ह्या पिवळ्या किंवा लाल गोळ्या ज्या आहेत त्या लोहाच्या गोळ्या आहेत. तर ह्याचा वापर कसा करायचा? खरं म्हणजे ह्या ज्या कुटुंब नियोजनाच्या गोळ्या आहेत ते 21 गोळ्या ज्या असतात त्या घ्यायच्या असतात. ज्या बाईला चांगली समज आहे, जी बरोबर आपल्या मासिक पाळीचं चक्र समजून घेऊ शकते, मासिक पाळीचे दिवस लक्षात ठेवू शकते, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असं मोजू शकते, त्या बाईसाठी त्या ज्या लाल गोळ्या ज्या असतात लोहाच्या गोळ्या तिकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं. तिने सरळ पांढऱ्या गोळीपासून सुरुवात करायची आणि रोज रात्री झोपताना एक गोळी जेवण केल्यानंतर रिकाम्या पोटी नाही खायची असते आणि मग 1, 2, 3, 4 अशा पूर्ण 21 गोळ्या जर खाल्ल्या तर त्याच्यानंतर ती गोळी थांबवायची आणि मग 4-5 दिवसानंतर तिची मासिक पाळी येते आणि परत पुढच्या मासिक पाळीमध्ये पाळीच्या 5व्या दिवशी परत ती गोळी सुरू करायची. आता ज्या बाया अशिक्षित आहेत किंवा ज्यांना नेमके आपले दिवस मोजता येत नाही मासिक पाळीचे, मग त्या बायांनी काय करायला पाहिजे? तर मासिक पाळी जेव्हा सुरू होते पहिला दिवस त्या दिवशी ती लाल रंगाची गोळी सुरू करायची. म्हणजे पुढचे 7 दिवस ती लाल रंगाची लोहाची गोळी जाते आणि मग 7 दिवसाच्या नंतर मग पांढरी गोळी जाते ज्याच्यामुळे मुख्यतः गर्भधारणा टळते. आणि मग ती पूर्ण पाकिट संपल्यानंतर ते बंद केलं की परत पाळी येते 2-3 दिवसांनी, मग परत पाळीच्या पहिल्या दिवशीपासून ती गोळी सुरू करायची. तर ह्या लाल गोळीमुळे दुष्परिणाम काहीच होत नाही, उलट बायांमध्ये रक्त कमी असतं आणि त्यामुळे ह्या लाल गोळ्या घेतल्याने उलट तिच्या अंगामधलं रक्त हे सुधरू शकतं. आणि त्यामुळे ज्या बाया समजू शकतात त्यांनी सरळ पांढऱ्या गोळीपासून सुरुवात करावी, ज्यांना समजत नाही त्यांनी पाळीच्या पहिल्या दिवशीपासून लाल गोळीपासून सुरुवात करावी. आता ह्या गोळ्या घेताना काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. पुष्कळ बायांना ह्या गोळ्या विसरू शकतात, त्या विसरायला नको. रोज नियमित गोळी घेतली तरच त्याची परिणामकारकता राहते आणि म्हणून मी जे सांगितलं की रात्री झोपताना ही गोळी घ्या, म्हणजे रात्री तुम्ही निवांत असता त्यामुळे तुम्हाला आठवण राहील. दुसरी गोष्ट मी म्हटलं की जेवणानंतर ही गोळी खायची. कारण काय, रिकाम्या पोटी जर ही गोळी खाल्ली तर उलटी मळमळ होऊ शकते. म्हणून रात्री गोळी करून तुम्ही झोपले तर तुम्हाला उलटी मळमळ तेवढी
जाणवणार नाही. आता असे होऊ शकतं कधीकधी चुकून एखाद्या रात्री तुम्ही गोळी घ्यायला विसरलात, मग काय करायचं? तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आदल्या रात्री मिस केलेली गोळी आणि अजून एक गोळी, अशा 2 गोळ्या दुसऱ्या दिवशी सकाळी खायच्यात आणि मग दुसऱ्या दिवशी रात्री परत जी रेग्युलर गोळी आहे ती खायची. आदल्या रात्री मिस झाली गोळी तर दुसऱ्या दिवशी 2 गोळ्या खायच्या. आदल्या रात्रीची एक गोळी आणि अजून एक गोळी, म्हणजे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण थोडंसं रक्तात वाढण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी. आणि मग त्या रात्री परत दुसरी गोळी खायची. पण 2 वेळा जर लागोपाठ एका चक्रामध्ये तुम्ही जर गोळी घेणं विसरलात रात्री, तर मात्र ते ओरल पिल इफेक्टिव्ह होणार नाही. अशा वेळेला दुसऱ्या कुठल्या तरी कुटुंबनियोजनाच्या साधनाचा वापर करणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या कुटुंबनियोजनाच्या गोळ्या अगदी रेग्युलरली 21 दिवसापर्यंत घ्याव्या लागतात, पाळीच्या 5व्या दिवशीपासून, तरच त्याचा परिणाम येतो. नाही तर काही बाया काय करतात की रेग्युलरली घेत नाही, कंटाळा करतात आणि जेव्हा लैंगिक संबंध आला तेव्हाच ते गोळी खातात, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि तिसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही ही गोळीचा कोर्स सुरू करता तर दुसऱ्या पाळीपासून तुम्हाला गर्भधारणेपासून संरक्षण मिळतं. आता हा गोळीचा अजून दुसरा उपयोग होतो, फायदा होतो. एक तर अर्थात गर्भधारणेपासून संरक्षण मिळतं, पण अनेक स्त्रियांना मासिक पाळीचे काही प्रॉब्लेम्स असतात. कुणाला मासिक पाळी खूप जास्त जात असते, कुणाला प्रीमेस्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात, म्हणजे मासिक पाळी येण्याच्या आधी बरेच मानसिक शारीरिक बदल शरीरामध्ये होत असतात. डोकं दुखत असतं, धडधड होत असते, नैराश्य वाटतं किंवा खूप ताण वाटतो. तर त्याच्यामध्ये या ओरल पिलच्या गोळ्या काही काळ घेतलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. नंतर ह्या ओरल पिलच्या जर गोळ्या घेतल्या तर जे अंडाशय असतं त्या अंडाशयामध्ये गाठी तयार होणं, अंडाशयाचा कॅन्सर होणं, गर्भाशयाचा कॅन्सर होणं हे पण थोड्या प्रमाणामध्ये टळू शकतं. नंतर ज्या बायांना किंवा मुलींना PCOD आहे, PCOD म्हणजे काय की ज्याच्यामध्ये स्त्रीबीज पिकतं पण फुटून बाहेर येत नाही, ओव्ह्युलेशनची प्रक्रिया होत नाही आणि मग नवीन स्त्रीबीज पिकतच असतात, ते फुटत नाहीत आणि त्यांच्या गाठी गाठी तयार होतात. म्हणून काही काळ नवीन स्त्रीबीज पिकू नये म्हणून ह्या गोळ्या देण्यात येतात. तर PCODमध्ये ह्या गोळीचा वापर केला जातो. नंतर PCODमध्ये चेहऱ्यावरती खूप मुरूम असतात किंवा चेहऱ्यावरती केसांची खूप लव असते आणि ते पुरुष रस त्या स्त्रीच्या शरीरामध्ये जास्त झाला तर त्याच्यामुळे होतो. तर त्या पुरुष रसाला न्यूट्रलाइज करण्यासाठी या ओरल पिलमधलं जे इस्ट्रोजन असतं ते काम करतं आणि म्हणून त्याही वेळेला ओरल पिलच्या गोळ्या आम्ही मुलींना किंवा बायांना देतो. आता ह्या ओरल पिल्सच्या ज्या गोळ्या असतात तर त्याचा परिणाम कसा होतो, कसे काम करतात ओरल पिल्स? तर ओरल पिल्स कसे काम करतात, त्यांच्या आतमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन असतात आणि या इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हार्मोन स्त्री बीजग्रंथीवरती किंवा ओव्हरीवरती काम करतं आणि ओव्हरीमधून किंवा अंडाशयामधनं दर महिन्यामध्ये जे स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येतं, ओव्ह्युलेशन म्हणतो, त्याला ते बंद करतं. ओव्ह्युलेशनच नाही झालं तर स्त्रीबीज राहणार नाही आणि स्त्रीबीज जर राहणार नाही तर पुरुष बीजांशी संयोग करायला स्त्रीबीज नसल्यामुळे गर्भधारणा होणार नाही. आणि दुसरं काम ओरल पिल्सचं असतं ते म्हणजे ओरल पिल्स घेत असताना गर्भाशयाच्या तोंडावरती जे चिकट स्त्राव असतो त्याच्यापासून, त्यातल्या श्लेष्मपटल जे असतं त्याच्यापासून थोडा स्त्राव निघतो. तर नॉर्मली तो स्त्राव थोडा चिकट पातळ असतो, पण ओरल पिलच्या जर गोळ्या खाल्ल्या तर तो स्त्राव असा घट्ट होतो आणि तो जर स्त्राव घट्ट झाला तर त्याच्यामधून पुरुष बीज नीट हालचाल करून गर्भाशयाच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीत. मुख्य त्याचा रोल आहे ओव्ह्युलेशन किंवा स्त्रीबीज विमोचन थांबवणं आणि दुसरं गर्भाशयाच्या तोंडापासनं जो स्त्राव निघतो तो थोडासा घट्ट करणं. आता
गोळ्यांच्या वापराने कॅन्सर होतो का? गोळ्यांच्या वापराने खूप लांब काळ जर तुम्ही गोळ्या घेतल्या आणि काही गोळ्यांमध्ये हार्मोन्सचं प्रमाण अति जास्त असतं. सर्वसाधारण ज्या गोळ्या आहेत त्यांच्यामध्ये प्रमाण कमी असतं आणि साधारणपणे 1 ते 2 वर्ष या गोळ्या खायला पाहिजेत. सतत आता जन्मभर गोळ्याच खाता असं करू नका. त्यामुळे तुमच्या हार्मोन्सचं असंतुलन बिघडेल आणि निश्चित त्याचा परिणाम तुमच्या प्रजनन अंगावरती होईल. पण आम्ही आमच्या मेडिकल ह्याच्यामध्ये म्हणतो की ओरल पिल्स शुड नॉट बी गिवन अनलेस द फर्टिलिटी ऑफ द वुमन इज प्रूव्ड. म्हणजे कुणा बाईची प्रजनन क्षमता जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तिने कुटुंबनियोजनाच्या गोळ्या खायला नको. या गोळ्यांचा उपयोग पाळणा लांबवण्यासाठी आहे, पण लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या आधी विवाहपूर्व लैंगिक संबंध येतात आहेत, गर्भधारणा टाळायची आहे किंवा लग्न झाल्यानं आता मला 1-2 वर्ष मूल नको आहे, पाळणा लांबवण्यासाठी त्या बाईने ओरल पिल्स खायला नको. कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ओरल पिल्सचं काम काय आहे? स्त्रीबीज विमोचन किंवा ओव्ह्युलेशन थांबवणं. आणि मग तुम्ही या गोळ्या जर घेत राहिल्यात तर ती अंडाशयातली स्त्रीबीज विमोचनाची प्रक्रिया परमनंटली बंद होऊ शकते आणि त्यामुळे त्या बाईला नेहमीसाठी मूलबाळ न होण्याची शक्यता असते. नंतर हार्मोनचं असंतुलन जे असतं शरीरामध्ये ते तयार होऊ शकतं, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं, आणि त्यामुळे एकीकडे वंध्यत्वाची समस्या येऊ शकते, पण दुसरीकडे मासिक पाळी, प्रजनन क्षमता ह्यावरती परिणाम होऊ शकतो. गोळ्यांचा वापर केल्याने डोकं दुखतं, थोड्याशा उलट्या होतात, तर हे टाळण्यासाठी म्हणून रात्री झोपताना जेवण केल्यानंतर ह्या गोळ्या खाल्ल्या पाहिजेत, उपाशीपोटी खायला नको. आणि ज्या बायांना डोकेदुखीचा त्रास आहे किंवा मायग्रेन अर्धशिशीचा त्रास आहे अशा बायांनी ह्या गोळ्या अजिबात खायला नको, कारण त्यांचा त्रास जास्त उमळू शकतो, वाढू शकतो. नंतर या गोळ्या कोणी टाळाव्या किंवा केव्हा या गोळ्या खायला नको? एकतर जसं मी म्हटलं की लग्न होण्याच्या आधी या गोळ्या खायला नको, लांब काळपर्यंत ह्या गोळ्या खायला नको. अनेक बाया असं असतं की 35-40 वर्षाचं वय होतं, ऑपरेशन करत नाही आणि मग सतत ह्या गोळ्या खातच असतात. तर त्या उतार वयामध्ये ह्या जर गोळ्या खाल्ल्या तुम्ही तर त्याचा निश्चित परिणाम प्रजनन अंगावरती होऊन कॅन्सरचाही धोका त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आंतररसांचं असंतुलन त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतं. नंतर ह्या गोळ्या जी बाई बाळंतीण झालेली आहे आणि पहिले 6 महिनेपर्यंत कमीत कमी त्या बाळाला आईचंच दूध मिळायला पाहिजे, ज्याला आम्ही एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणतो. कारण त्याच्यातनं त्या बाळाला सर्व अन्नघटक मिळत असतात, त्याच्यातनं आईच्या रक्तातून अँटीबॉडीज त्या दुधामध्ये उतरतात, त्यामुळे त्या गर्भाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर या 6 महिन्याच्या काळामध्ये आई जेव्हा दूध पाजत असते तेव्हा या गर्भनिरोधक गोळ्या खायला नको. नाहीतर या गोळ्यांनी लॅक्टेशन जास्त, म्हणजे दूध जे येत असतं त्याचं प्रमाण कमी होऊन जातं आणि त्यामुळे बाळाला आई दूध नीट पाजू शकत नाही. लग्न झाल्याबरोबर पाळणा लांबवण्यासाठी या गोळ्या वापरायला नको, कारण पुढे नेहमीसाठी मूलबाळ न होण्याची शक्यता असते. या गोळ्याच्या वापराने, कारण त्या हार्मोन्स असतात, शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि शरीरातली चरबी वाढू शकते. आणि त्यामुळे ज्या बाया ऑलरेडी खूप लठ्ठ आहेत त्या बायांनी अजिबात ह्या गोळ्या खायला नको. ज्या बायांच्या रक्तामध्ये चरबीचं प्रमाण जास्त आहे, कोलेस्ट्रॉल आम्ही ज्याला म्हणतो, त्या बायांनी ह्या गोळ्या खायला नको, कारण त्यांचं कोलेस्ट्रॉल अजून वाढून त्याचा परिणाम त्यांच्या रक्तवाहिन्यांवरती होऊन त्या अरुंद होतील, त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकेल, मेंदूवरती परिणाम होऊन लकवा किंवा पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकेल. नंतर ज्या बायांना हाय ब्लड प्रेशर आहे, कारण वजन वाढतं, रक्तातलं चरबीचं प्रमाण वाढतं, त्यामुळे ब्लड प्रेशर या गोळ्या जर जास्त काळ तुम्ही घेतल्या तर वाढू शकतं. आणि ऑलरेडी जर ब्लड प्रेशर वाढलेलं आहे आणि ह्या गोळ्या घेतल्या तर त्या जास्त घातक ठरतात. नंतर रक्तवाहिन्यांचे ज्यांना दोष आहे त्यांनी अजिबात ह्या गोळ्या खायला नको. ज्या बायांना मधुमेह झालेला आहे त्यांनी ह्या गोळ्या खायला नको. ज्या बायांना आधी कावीळ झालेली आहे
किंवा ज्या बायांना लिव्हरचे आजार आहेत, यकृताचे आजार आहेत, तशा बायांनी अजिबात ह्या गोळ्या खायला नको. कारण या गोळ्या जर खाल्ल्या तर लिव्हरवरती पण परिणाम होऊ शकतो. आणि मी जसं मग तुम्हाला सांगितलं की ज्यांना खूप तीव्र डोकेदुखीचा त्रास आहे किंवा मायग्रेनचा अर्धशिस्तीचा त्रास आहे, त्यांनी अजिबात ह्या गोळ्या खायला नको. अजून एक गोष्ट अशी की या गोळ्या खाल्ल्यानंतर पुष्कळदा त्यातलं जे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हार्मोन असतं त्याच्यामुळे थोडा मानसिक थकवा आल्यासारखं वाटतं किंवा निराश झाल्यासारखं वाटतं. तो त्या गोळ्यांचा हार्मोन्सचा परिणाम असतो. त्यामुळे ऑलरेडी ज्या बायांना मानसिक आजार आहेत, नैराश्य आहे, अशा बायांनी ह्या गोळ्या अजिबात खायला नको. किंवा ज्या बाया थोड्याशा मंदबुद्धीच्या आहेत किंवा ज्यांना नेहमी विस्मरण होत असतं किंवा ज्या बाया थोड्या वेंधळ्या आहेत, नीट लक्षात राहत नाही, अशा बायांनी ह्या गोळ्या खायला नको. कारण त्या निश्चितच गोळी वेळेवरती घ्यायला त्या विसरतील. आणि शेवटचं म्हणजे या गोळ्या गर्भ पाडण्यासाठी नाही. मी अनेक बायांना, मुलींना पाहिलेलं आहे की गरोदर राहतात आणि मग डॉक्टरकडे वैद्यकीय गर्भपात करून घेण्याच्या ऐवजी घरच्या घरीच ह्या कुटुंबनियोजनाच्या गोळ्या खातात. त्याने अजिबात गर्भ पडत नाही. उलट जर नंतर तुमचं मन बदललं आणि तुम्हाला वाटलं की ठीक आहे आता हा गर्भ ठेवायचा आहे, तर तो गर्भ खराब झालेला असतो. त्या गर्भामध्ये व्यंग निर्माण झालेलं असतं. मुलीचा जर गर्भ असेल तर पुढे तिला कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. मुलाचा जर गर्भ असेल तर त्याच्यामध्ये हिजडा होण्याची शक्यता त्याच्यामध्ये जास्त असते. त्यामुळे गर्भपात करण्यासाठी ह्या गोळ्या अजिबात नाही आहेत. कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन आणि आजकाल सरकारी यंत्रणेद्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये PSCला, गव्हर्मेंट हॉस्पिटलला हे इंजेक्शन दिल्या जातात. 2 प्रकारचे इंजेक्शन्स असतात. एकाला म्हणतात नेटेन आणि दुसऱ्याला म्हणतात डिपोप्रोवेरा. तर नेटेन जे इंजेक्शन असतं ते सध्या सरकारच्या कार्यक्रमात उपलब्ध आहे. त्याला अंतरा म्हणतात आणि 2-2 महिन्यामध्ये हे इंजेक्शन दिलं जातं. या इंजेक्शनमध्ये प्रोजेस्टेरॉन असतं आणि काही बायांना रोज गोळी घेणं वगैरे कटकटीचं वाटतं आणि पुरुष निरोध वापरत नाहीत, म्हणून मग अशा बाया इंजेक्शनकडे वळतात. तर इंजेक्शनच्या बाबतीमध्ये गर्भधारणा राहण्याची शक्यता कमी होते. पण अनेकदा या इंजेक्शनच्या वापरामुळे, कारण त्याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन असतं, तर कित्येकदा हॉस्पिटलमध्ये मी पेशंट्सना बघते की मग त्यामुळे त्याच्यानंतर त्यांची मासिक पाळी अनियमित यायला लागते किंवा मासिक पाळीच येणं बंद होऊन जातं आणि त्याचा प्रचंड ताण त्या बाईवरती होतो. तर हार्मोन्सचे इतर बदल शरीरामध्ये दिसून येतात. तर म्हणून नेटेनचे इंजेक्शनसुद्धा नीट समजून घ्या आणि नियमित ते इंजेक्शन घ्यावं लागतं. अधेमध्ये केव्हा तरी मनात इच्छा झाली तेव्हा मी ते इंजेक्शन घ्यायला गेली असं नाही आहे. आणि 2-2 महिन्यांनी तपासणी करावी लागते. ती बाई गरोदर आहे का. पुष्कळदा इंजेक्शन घेतल्यानंतर 4-4, 5-5 महिने पाळी येत नाही. त्या बाईला वाटते की ठीक आहे माझी पाळी आलेली नाही आहे म्हणून ती दुर्लक्ष करते. तर अशा वेळेला गर्भधारणेचा पण धोका असू शकतो. त्यामुळे नियमित फॉलोअप हे फार महत्त्वाचं आहे. तर जसं नेटेनमध्ये किंवा डेपोप्रोवेरामध्ये प्रोजेस्ट्रॉन इंजेक्शन औषध असतं, तसंच आजकाल ह्या काही वजायनल रिंग्स मिळतात. ह्या रिंग्स आहेत तशा, आणि या वजायनल रिंगमध्ये प्रोजेस्ट्रॉन औषध असतं, कॉन्ट्रासेप्टिव्ह औषध असतं. आपल्या देशामध्ये सध्या हे उपलब्ध नाही आहे, पण अमेरिकेत वगैरे याचा बराच वापर होतो आहे. आणि ही प्लॅस्टिकची रिंग असते आणि त्याच्यामध्ये औषध असतं, कॉन्ट्रासेप्टिव्ह औषध. आणि ही जी रिंग असते ही योनी मार्गाच्या आतमध्ये घातल्या जाते आणि साधारणपणे एकदा ती रिंग बसवल्यानंतर 1 महिनेपर्यंत त्यातलं जे औषध आहे ते औषध काम करतं आणि 1 महिनेपर्यंत गर्भधारणा ही टाळता येऊ शकते. आणि साधारणपणे 1 महिना ते असतं, त्यामुळे 1 महिना चिंता करण्याचं कारण नाही. पण 1 महिन्यानंतर अनेक बायांचं मी पाहिलेलं आहे की विसरूनही जातात. की आपल्या म्हणजे अशा पण बाया मी पाहिलेल्या आहे की 10-10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी तांबी बसवलेली आहे आणि त्या विसरूनही गेल्यात आणि आता येतात दवाखान्यामध्ये की बाई मला पाळीचा त्रास होतो किंवा पांढरं पाणी जातं ना. आम्ही तपासलं तर लक्षात येतो की तिला तांबी आहे. तांबी केव्हा बसवली होती नाही बाई आठवतच नाही, मी बसवलीच नव्हती. आणि मग खूप खोदून विचारल्यानंतर मग ती सांगते की मी तांबी बसवली होती केव्हा तरी. तर
खूप बाया विसरतात किंवा फार कॅज्युअली घेतात. तर ह्या रिंगचं पण तसंच आहे की दर महिन्याने ती रिंग बदलवावी लागते. पण ह्या रिंग्समुळे किंवा या इंजेक्शनमुळे गर्भधारणा किंवा ओरल पिल्समुळे गर्भधारणा टळू शकते, पण गुप्तरोग आणि HIV एड्सपासून रक्षण होऊ शकत नाही. जसं आता इंजेक्शन आहे हार्मोनचं, रिंग्स आहेत, तशाच पद्धतीने इम्प्लांट्स नावांचे काही साधन आहे. त्याच्यामध्ये पण प्रोजेस्ट्रॉन हार्मोन असतो आणि ते वापर करतात. आपल्या देशामध्ये सध्या हे इम्प्लांट्स सर्वसाधारण वापरात आणि गव्हर्नमेंटच्या प्रोग्राममध्ये नाही आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने याचे काही ट्रायल्स आपल्या देशामध्ये सुरू केले होते, पण नंतर त्याच्यावरती बरेच आक्षेप घेण्यात आलेत की बायांची जी निवड झाली होती ती बरोबर नव्हती, बायांना त्याच्याविषयी नीट माहिती देण्यात आली नव्हती, ज्याला आम्ही इन्फॉर्म कन्सेंट म्हणतो, आणि त्या बायांना त्याच्यामुळे बराच त्रास होत होता, मासिक पाळीचा किंवा इतर त्रास होत होते, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. तर बऱ्याच स्त्रियांनी हा मुद्दा उचलला होता की हे स्त्रियांसाठी योग्य नाही आहे आणि माणुसकीच्या विरोधात आहे, ह्युमन राईट्सच्या विरोधात आहे, म्हणून सरकारने त्या नॉरप्लांट्सच्या ट्रायल्स त्यावेळेला बंद केल्या होत्या. तर सध्या आपल्या देशामध्ये नाही आहे, पण इतर अनेक देशामध्ये, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये आणि अमेरिकेमध्ये, काही लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये याचा वापर, युरोपमध्ये केला जातो. तर तुम्हाला फक्त थोडीशी माहिती असावी म्हणून मी सांगते. याला नॉरप्लांट म्हणतात आणि सुरुवातीला ह्या अशा मॅस्टिक जे असतं आपलं, म्हणजे आकाडी असते तशा काड्या असतात ह्या, आणि ह्याच्यामध्ये औषध असतं, प्रोजेस्ट्रॉन औषध असतं, आणि हे चामडीच्या खाली बसवलं जातं. तर छोटे छोटे अशा कॅप्सूल्स असतात किंवा रॉड्स असतात आणि त्याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन हे औषध असतं. साधारणपणे 3 ते 5 वर्षापर्यंत त्याचा परिणाम असतो आणि 3 ते 5 वर्षांत ते काढावं लागतं. ह्याच्यानी गर्भधारणा टळू शकते, पण गुप्तरोग आणि HIV एड्स यापासून संरक्षण मिळत नाही. आता 6 रॉड्स बसवणं हे पुष्कळदा कठीण जायचं, कारण ते तज्ज्ञ डॉक्टरनीच ते बसवायला पाहिजे, ते काढण्यासाठी पण तज्ज्ञ डॉक्टर किंवा हेल्थ वर्कर पाहिजे, आणि घालताना काढताना त्रास होऊ शकतो. घालताना पुष्कळदा सोपं जातं, पण काढताना अनेकदा त्रास होतो, आणि 6 रॉड्स काढणं म्हणजे जास्त त्रास वाढणं. म्हणून आता ह्याच्यामध्ये बरंच संशोधन झालेलं आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी आता विविध प्रकारचे रॉड्स नॉरप्लांटचे सुरू केलेले आहेत, आणि सध्या काही रॉड्स असे उपलब्ध आहेत की जे फक्त 2च रॉड वापरावे लागतात. पूर्वी 6 वापरावे लागायचे, आता 2च. ह्याला इम्प्लॅनॉन म्हणतात. आणि ह्या नवीन मेथडमुळे घालणं आणि काढणं जास्त सोपं होतं, आणि याचा आकार पण थोडासा लहान असतो आधीच्या इम्प्लांट्सपेक्षा. आणि हे इम्प्लांट हातामध्ये चामडीच्या खाली बसवल्या जातात, पण हे करताना छोटीशी सर्जरीच असते, ती सुंगणी द्यावी लागते आणि थोडासा त्रास होऊ शकतो. काढतानासुद्धा त्रास होऊ शकतो. आता ह्या इम्प्लांटमध्ये प्रोजेस्ट्रॉन असतं आणि त्याच्यामुळे गर्भाशयाचं जे आतमधलं अस्तर असतं ते अतिशय जाड होतं, आणि गर्भाशयाचं आतमधलं अस्तर जाड असल्यामुळे त्याच्यामध्ये गर्भ नीट रुजू होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की या इम्प्लांट्समुळे गर्भाशयाच्या तोंडाचा जो स्त्राव असतो तो स्त्राव घट्ट होतो, त्यामुळे त्याच्यातनं पुरुषबीज वरती जाऊ शकत नाही. आता इम्प्लांटचा फायदा काय आहे की बाई आपल्या नवऱ्याला न कळू देता हे वापरू शकते, कारण ते दिसत नाही बाहेर, आणि पण तिला त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचाच आधार घ्यावा लागतो, काढण्यासाठी आणि घालण्यासाठी दोन्ही पण. आणि कधीकधी हे जे इम्प्लांट्स असतात तर ते घातलेल्या जागी खूप दुखू शकतं. कधीकधी घालताना तिथे जर जंतुदोष झाला तर आतमध्ये जे पेशी समूह असतात त्यांच्यामध्ये जंतुदोष होतो, ते आकुंचन पावतात, आणि त्यामुळे तिथे जागा सुजू शकते, फोड होऊ शकतात, बेंड होऊ शकतं. काढताना अतिशय त्याचा त्रास होत असतो. आणि या हार्मोनमुळे पुष्कळदा असं होतं की मासिक पाळीवरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मासिक पाळी एकतर अनियमित येऊ शकते किंवा खूप जास्त मासिक पाळी जाऊ शकते, त्यामुळे ते पण दुष्परिणाम स्त्रियांमध्ये होऊ शकतात. आणि हे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, आणि हे सर्व हार्मोनचे साईड इफेक्ट्स आहेत.
की मासिक पाळीवरती परिणाम, डोकं दुखणं, पोटामध्ये दुखणं, नंतर त्या हार्मोनमुळे चेहऱ्यावरती खूप मुरूम येऊ शकतात, वजन त्याच्यामुळे वाढू शकतं, नंतर स्तनांमध्ये त्याच्यामुळे दुखलं खुपल्यासारखं वाटू शकतं, कारण शरीरामध्ये पाणी जमा होतं, चक्कर येऊ शकते, मूड चेंजेस म्हणजे मनामध्ये सतत जे मूड्स असतात, कधी खूप उदास वाटतं, कधी छान वाटतं, कधी उगाच रडावंसं वाटतं आणि मळमळ पण होते. त्यामुळे हे त्याचे इफेक्ट्स होतात. आणि हेल्थ रिस्क मी सांगितले की घालताना नीट काळजी घेतली नाही तर तिथे जंतुदोष होऊ शकतो, काढणं अतिशय कठीण होऊ शकतं आणि कधीकधी जर नीट घातलं गेलं नाही तर ते रॉड्स आपणहूनच ते बाहेर पण येऊ शकतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लांट्स बसवल्यानंतर त्यांचा कार्यकाळ हा काही विशिष्ट वर्षांपुरती असतो. तर ते जे मी नॉरप्लांट सुरुवातीचं सांगितलं की 5 रॉड्स, तर ते 5 वर्षापर्यंत काम करतं आणि आजकाल ते इम्प्लानान मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं तर ते 3 वर्षापर्यंत काम करतं. पण त्याच्यानंतर ते काढायलाच पाहिजे, ते तसंच ठेवायला नको, कारण ते आता युजलेस झालं आहे, त्याची परिणामकारकताच राहणार नाही. आता ओरल पेस्ट जसं काही जणांमध्ये अजिबात घ्यायला नको, तसं इम्प्लांटच्या बाबतीतही काही जणांमध्ये अजिबात ते वापरायला नको. कोणत्या बायांमध्ये वापरायला नको, तर ज्या आपल्या लहान बाळाला दूध पाजतात आहे आणि त्या बाळांना अजिबात पाजायला नको, ज्यांना लिव्हरचा त्रास आहे किंवा ज्यांना रक्त गोठल्याचा त्रास आहे रक्तवाहिन्यांमध्ये, त्यांनी अजिबात ते घ्यायला नको, नाही तर हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ते गोठलेला भाग जो असतो, थ्रॉम्बस म्हणतो आम्ही, तो फुफ्फुसामध्ये जाऊन ती बाई मरू शकते. नंतर त्या बाईला अनियमित तिची मासिक पाळी जात असेल किंवा योनिमार्गातनं काही स्त्राव निघत असेल, योनिमार्गातनं रक्तस्त्राव होत असेल, तर अशा वेळेला अजिबात ह्या गोळ्या वापरायच्या नाहीत, कारण त्या गोळ्यामुळे जर काही दुष्परिणाम झाले तर मासिक पाळीवरती किंवा इतर काही योनिमार्गात दुष्परिणाम झाले तर आपल्याला ते लक्षात यायला कठीण जाईल. नंतर ज्या बायांना TB आहे किंवा इतर काही मोठे आजार आहेत किंवा एपिलेप्सी आहे, फिटची बिमारी आहे आणि त्याची औषधं त्या बाया घेऊन राहिल्या आहेत, अशा बायांनी अजिबात इम्प्लांट्स वापरायला नको, कारण याच्यातलं जे हार्मोन असतं आणि त्या गोळ्या असतात त्यांच्यामध्ये आपसामध्ये रिॲक्शन होऊन प्रचंड दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात. आणि ज्या बायांना आधी स्तनाचा कॅन्सर झालेला आहे किंवा आत्ता स्तनाचा कॅन्सर आहे आणि त्या ट्रीटमेंट वगैरे घेतात आहेत आणि त्या काळामध्ये आता त्यांना पुढे गर्भधारणा हवी पण सध्या गर्भधारणा काही काळ नको, म्हणून नॉरप्लांटचा वापर अजिबात करायचा नाही. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.